श्री स्वामी समर्थ गाईस सगळ्यांना. कसे आहेस तुम्ही सगळे? आज आपण बिग बॉस मराठीबद्दल बोलूया. शॉर्ट रिव्ह्यू करतोय आपण. आता असं तर काय खास राहिलेलं नाही आहे बिग बॉसमध्ये, पण ठीक आहे, आता आपण करत आलोय म्हणून करूया. तसं पण मी संडेचा बिग बॉसचं हेच करून टाकते, कारण का त्याच्यामध्ये काय दाखवतच नाही. तर त्याचा रिव्ह्यू करण्यामध्ये काय नाही. ॲनिमेशन पण एक दिवस पहिलाच दाखवून टाकतात, तुम्हाला माहिती आहे. तर काय असतंच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्या पुढचं आपण रिव्ह्यू करूया. आता कालचा एपिसोड ज्यानी बघितला आहे त्याला तर माहितीच आहे की संकेत झालाय कॅप्टन. पण कसा झालाय? काट्याच्या विरुद्ध. काट्याची एवढी मोठी फौज असून सुद्धा. सगळ्यात पहिलं तर मला हा प्रश्न आहे की जी की तुम्ही दिली होती, तुम्ही बोलात की ती नुकसान की आहे, पण सॉरी, कुठून पण ती नुकसान की वाटत नव्हती. त्या कीचे नुकसान कमी आणि फायदेच जास्त होते. ती की ज्याच्याकडे होती त्याला तर कॅप्टन्सीमध्ये चान्स भेटलाय. ज्याने ही की दुसऱ्यांना दिली, उलट त्यांचा फायदा झालाय, आणि जे त्याने की दिली आहे त्यांचं नुकसानच झालंय. हे काय गोष्ट होते. आणि त्याच्यामध्येच आता मला असं वाटतं की तुम्हाला काट्यामधून कोणतरी कॅप्टन करायचा होता, पण संकेतनी एकतर्फा गेम खेळलाय पूर्ण. नो डाऊट तन्वी खूप जास्त चांगला गेम खेळलाय. मी नाही बोलत, अगदी चांगला गेम खेळलाय. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की कुठे ना कुठे संकेतनी सगळ्यांना उडवलंय, आणि संकेतनी एकदम छान गेम खेळलाय. विशाल नव्हता त्याच्यामध्ये, त्यामुळे आणखीन जास्त त्याला फायदा पडलाय. आणि त्याच्यामध्ये एपिसोडमध्ये बाकी या टास्कला सोडलं गेलं तर तुम्हाला माहिती आहे काय होतं. भांडण होतं नेहमीसारखं, रेवाचं, दीपालीचं. आणि मला कळत नाही, दीपाली बसल्या कुणाला ना कुणाला तिकडचे लोक जे पण असतील त्यांना टार्गेट करायचं कामच करते. ते लोक शांतीने बसले होते तर तुमची भांडी. आता तू थोडी ना सध्या कॅप्टन आहे. जे कॅप्टन आहे ते त्यांना बघून घेतील, त्यांना जे करायचं आहे. तुला कशाला मध्ये मग तुला कोणी काय बोललं की तुला त्रास होतो, त्यापेक्षा त्यांच्या तोंडाला लागूच नको ना. तुला माहिती आहे ते काहीतरी असा भलता काहीतरी बोलणार ज्याने तुला त्रास होणार, त्याच्यापेक्षा बोलायचंच नाही आपण. ते झालं. त्याच्यानंतर मग तिला मला सांगा, जे कॅप्टन्सीमध्ये आता ती जेव्हापासून आली आहे ती बोलते की मी बाथरूम नाही केलं. बाथरूम ही अशी गोष्ट आहे सगळ्यांनी केली पाहिजे. तर तिने नाही केली आहे त्याच्यामुळे तिला हे आता असं नाही चालत ना. सगळ्या व्यक्तींनी केली म्हणजे तुम्हाला पण करावंच लागणार एक ना एक दिवस. त्याच्यामध्ये तुला रडायला येतं की मी इतकं केलं तितकं केलं. एक तर ना दीपाली, आपण करतो ना तर बोलून दाखवायचं नसतं. आता तू एवढं केलंच आहे तर मग बोलून तू त्या गोष्टीची संपवून राहिली आहेस, कळलं का? त्यामुळे तू बोलून काही फायदा नव्हता, आणि ह्या लोकांना काही फरक नाही पडणार. आणि त्यामध्ये आता त्या लोकांच्या इथून कॅप्टन आहे संकेत, जो आता त्या ग्रुपचा आहे. तो ऑब्व्हियसली त्या ग्रुपचा कोणी कॅप्टन झाला तर तुम्हाला किती त्या गोष्टीचं नुकसान पोचणार आहे तुम्हाला पण माहिती आहे. जबके सगळी गेम तुमच्या हातामध्ये होती. तन्वी खूप जास्त राग काढत होती, पण ठीक आहे, आता गेम त्याच्या हातामध्ये होता. पण मला हे कळत नाही, विशाल जो आतापर्यंत संकेत ग्रुपमध्ये नव्हता तोपर्यंत बोलत होता की हा कॅप्टन झालेला मला चालणार नाही, कोणीही चालेल, पण आज त्याच्यासाठी लढत होता. बाकी सगळ्यांबद्दल पण मी तेच सांगेल की तो कॅप्टन न होण्यासाठी तुम्ही त्या दिवशी एवढा जो आटापिटा केला, आणि आज त्यालाच कॅप्टन तुम्ही बनवलं. वाईल्ड कार्ड नाही.
त्याच्यामध्ये रेवा नेहमी रडत असते. रेवा खूप सुंदर आहे सिरियसली, पण रेवा नेहमी रडत असते. काही झालं तर तिला डोळ्यात लगेच पाणी येतं. आणि तुम्ही ऐकलं असेल की विशाल आणि अनुश्रीनी पण थोडंफार हिला ओळखलं आहे, आपलं प्राजक्ताला, की काय आहे ती. ॲक्च्युली ती तिच्या पुढे कुणाला ठेवत नाही. ही गोष्ट एकदम खरी आहे. आपण बजर टास्कमध्ये बघितलं होतं की ती अगदी हे झाली होती की तिला चिठ्ठी नाही, तिला ह्युमॅनिटी पाहिजे होती. ओके, तर ते गोष्ट तिच्या बाबतीमध्ये आपल्याला कळली होते आणि ते कुठे ना कुठे ऑब्वियसली ते लोक 24 तास सोबत राहतात, तर त्याला ही गोष्ट जाणवलीच असणार की तर त्या लोकांनी पण तिला एक्सपोज केलं आहे की हां, हिला कोण ना कोणतरी पाहिजे. आता इतका विशाल त्या दिवशी असं वागूनसुद्धा ही व्यक्ती त्याला सोडत नाही, किंवा आत्तासुद्धा या ग्रुपमध्ये खेळायचं आहे. सागर पण कुठे ना कुठे सेम आहे. आणि ही अगदी बरोबर बोलली. अगर आहे ना आता विशाल गेला तर ती आरबीला जॉईन करेल, हे मी बरोबर सांगू शकते. कारण का हे तिचा गेमच तो आहे. कारण का तिला काहीही समजत नाही. आणि मला असं वाटतं यावेळेस ती प्राजक्ताला गेलं पाहिजे. सागर आता राहायला आणखीन 1-2 आठवडे तरी चालेल, कारण का सागर काहीतरी करतोय, पण हे काहीच करत नाही आहे. ही काहीच करत नाही. तिला काढलं तरी चालेल. सो ठीक आहे. हां, आणि तिचा गेम अगर ती 1% कुठेतरी डोकं लावते तर तो तेवढ्यापुरतीच असतो. ते पण त्याच्यात ती दाखवून देते की मी किती सेल्फिश आहे, तेच दिसत होतं. ठीक आहे, चला शॉर्ट रिव्ह्यू संपवतो आपण. श्री स्वामी समर्थ. रिव्ह्यू बघा. तुम्हाला काही कमी वाटलं तर प्लीज मला सांगा. आपण मुद्देशीर गोष्टी घेतो, जे पण आहे मजाक मस्ती आपण त्याला कवर करत नाही, कारण का गरज नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आपण जे पण आहे चोऱ्या मोऱ्या, जसं पण आता त्याच्यामध्ये चोऱ्या जास्तच चालल्या आहेत, काहीतरी चोऱ्या चालल्या आहेत, स्विमिंग पूलमध्ये कप फेकणं चाललं आहे, या सगळ्या गोष्टीवर आपण काय रिव्ह्यू करणार. काही गोष्टी ते लोक समोरून बोलून करतायत, म्हणजे याच्यावर काय आपण बोलणार. मुद्दे, ज्या गोष्टीमध्ये मुद्दे आहेत त्या गोष्टी आपण कवर करतो, तुम्हाला माहिती आहे. सो श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना स्वामी तुमचं सगळ्यांचं भलं करो, तुमच्या पाठीशी राहो. मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच.